Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मी जे प्रश्न सकाळी सांगितले तेच ते वेगळं विचारू नका सगळी माझ्यामध्ये. मला एकच सकाळी सांगितलं मी सांगतो, मी उत्तर देतो तुम्ही फक्त की ज्या अनिल देशमुखांनी प्रेस त्या ठिकाणी घेतली त्यामध्ये जे त्यांनी माझे फोटो दाखवले ते सोशल मीडियावरती फेसबुकला व्हॉट्सअपला आणि सगळ्याच ठिकाणी त्या ठिकाणी जे असणार आहे तेच फोटोज आणि व्हिडिओज त्या ठिकाणी त्याने जे काय त्यांचा दाखवायचा प्रयत्न केला आहे आज तुमच्या टी व्हीच्या बातम्यांची व्हिडिओच्या माध्यमातून मी बघितलं तर त्यामध्ये बाकी मला काय त्यात वाटत नाही आहे. आणि जनस्वराज्य शक्ती पक्ष हा भाजपचा घटक पक्ष एनडीएचा असल्यामुळं 2016पासून आम्ही घटक पक्ष आहोत. दिल्लीमध्ये मुंबईमध्ये विविध प्रश्नांसाठी आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर सातत्याने असतो. त्यामध्ये काय वेगळे विषय असायची काही गरज नाही आणि राज्यातले इतर सर्वच नेत्यांची माझी जवळकीचे संबंध आहेत, दिल्लीमध्ये संबंध आहेत. त्यामुळे देशमुख साहेबांनी मला त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुमचे अमित भाईंबरोबरचे मी फोटोज आणि बघतोय, मोदीजींच्या बैठकीत आपल्याला बघतो, देवेंद्रजींचे संबंध असल्याचे कळते मला. त्यामुळे आम्हाला ह्या बाबतीत काय मदत झाली तर बरं होईल अशा पद्धतीचा त्यांचा विचार होता. त्यामुळं त्याच्यापेक्षा वेगळं मी काय त्यांना सांगत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की आता हेच विषय तोच म्हणजे मला ह्यामध्ये त्यांना देवेंद्र फडणवीस यांना डिस्टर्ब करायचा किंवा त्यांना त्या ठिकाणी डॅमेज करायचा जो प्रयत्न हा त्यातनं मला दिसून येतो आहे. दुसरा ह्यामध्ये काय प्रयत्न नाही, कारण ते वेगळं त्यांनी आज काय सांगितलं नाही आहे. जे सगळ्यांना माहिती आहे तेच त्यांनी सांगितलं. त्यामुळे माझं मत एवढंच आहे आता की ह्यामध्ये जास्त चर्चा न करता आपला हा जो विषय आहे ह्यामध्ये थांबवून इथं पूर परिस्थिती निर्माण झाली ही जास्त गांभीर्याचा विषय मला त्या ठिकाणी दिसतो आहे. तिकडं मला जाणं जास्त गरजेचं वाटतं आहे. आणि संजय राऊतांच्या बाबतीत जास्त काय दखल घेऊन चर्चा करण्यासारखी काही गरज वाटत नाही मला. ते देवेंद्रजींचा विषय आला की ते बोलतात आणि आता तो एक करमणुकीचा विषय. पण तुम्हाला मध्यस्थीसाठी का पाठवलं एवढं तरी सांगा. तुम्हाला सांगितलं तसं नाही आहे विषय.